नमस्कार मंडळी, थंडी सुरू झाली आणि गाजरचं सीझन पण आलेलं आहे मार्केटमध्ये आणि प्रत्येकाच्या घरी गाजर हा हलवा बनणारच. तर त्याच निमित्ताने मी आज तुमच्या अशी रेसिपी जी आपण लग्नसराईमध्ये की हॉटेलमध्ये खातो आणि बिना माव्याची अगदी फक्त दुधामध्येच आपण बनवणार आहोत. माव्याचा याच्यामध्ये बिलकुल वापर करायचा नाही, अगदी तोंडात विरघळेल अशी आपण हे हलवा बनवणार आहोत. हलवा बनवल्यानंतर आपल्याला लूक तसाच मात्र येणार आहे, जसं आपण मावा टाकतो तसंच येणार आहे लूक, तोंडात विरघळणारे आणि खूपच टेस्टी. तर यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर मी घेतलेले आहे 1.5 किलो. असे आपल्याला लालसर आणि मोठ्या आकाराचे घ्यायचे आहेत आणि हे मी असं हे आपल्याकडे जे पिलर असतं ना त्याने साफ करून घेतलेलं आहे, क्लीन केलेलं आहे त्याच्यावरचं आणि मग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण किसणीने किसून घेणार आहोत. जे आपल्याकडे खोबरं किसायची किसणी असते ना त्याने आपल्याला किसून घ्यायचं, हे तुम्ही पाहू शकता. तर याच्याने आपल्याला असं किसून घ्यायचं आहे आणि हळूहळू किसून घ्या, जेणेकरून आपला हात त्याच्यामध्ये येऊ नये, म्हणून जरा हळूवारपणे किसून घ्या. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गाजर असा किसून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळं किसून घ्यायचं आहे. आता हे माझं पूर्ण किसून झालेलं आहे. आता हे मी साईडला ठेवणार आहे. आता यासोबत आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहे. ड्रायफ्रूट्स हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हाला काय काय घ्यायचे ड्रायफ्रूट्स त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे, किशमिश घेतलेलं आहे आणि पिस्ता घेतलेला आहे. साखर मी घेतलेली आहे अर्धी वाटीप्रमाणे अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्याचसोबत मी इथे दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटरचं पॅकेट घेतलेलं आहे दूधचं. आणि दूध आपल्याला एवढं तापवायचं आहे, त्याचं अर्ध्या लिटरचं अर्धा दूध होईपर्यंत आपल्याला पूर्ण घट्ट करायचं आहे. जेवढं तुम्ही घट्ट कराल तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये माव्याचा लूक येतो आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये. तर हा पूर्ण घट्ट झालेला आहे आणि आता हा गाजरचा हलवा आपण कुकरमध्ये करणार आहोत. अगदी झटपट बनतो आणि व्यवस्थित शिजला जातो. आपल्याला जास्त वेळ त्याच्यामध्ये भांड्यामध्ये शिजवायची गरज नाही, कुकरमध्ये पटकन शिजला जातो. तर कुकर तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे 3 टेबलस्पून. पहिला मी 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त फ्राय नाही करायचं, थोडंसं फ्राय करायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जे हे गाजर किसलेले आहेत ते टाकणार आहोत. ते पण गाजर आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेऊया आणि व्यवस्थित थोडा त्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय म्हणजे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता मी 1 टेबलस्पून तूप टाकलेलं, आता परत आपण 1 टेबलस्पून तूप टाकणार आहोत. व्यवस्थित त्याच्यामध्ये तुपाचं एवढं पण प्रमाण याच्यामध्ये लागत नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे मी इथे. आता हे दुसरं एक टेबलस्पून घेतलेलं आहे तूप आणि मग आपण परत एक चमच घेणार आहोत तूप आणि हे व्यवस्थित याच्यामध्ये तुपामध्ये आपला कच्चा पण त्या गाजराचं जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिटकू नये खाली. आणि मग आता हा लास्ट 1 टेबलस्पून आपण तूप टाकूया आणि तो चम्मच त्याच्यामध्ये फिरवून घेऊया. तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण पाहू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे. जसं आपण भाजत घेतलेला आहे याचा कलर चेंज होत चाललेला आहे. तर आता हा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता हे झाकण लावून 5 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आणि मग तुम्ही पाहू शकता वाफ आलेली आहे आणि तो आतल्या आत थोडासा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध, जे आपण पूर्ण अर्धा केलेला आहे दूध तो टाकणार आहोत आणि मग त्यासोबत आपण टाकणार आहोत साखर. हे दूध पूर्ण मलाई सकट टाकलात तरी चालेल, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये मलाई बिलकुल राहणार नाही. आणि ही साखर हे दोन्ही पण जिन्नस टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊया आणि मग व्यवस्थित एकजीव केल्यानंतर याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया. जर तुम्हाला असं वाटलं दुधाचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही अजून घट्ट दूध करू शकता आणि मग टाकू शकता, पण तेवढंच ते खव्याचं जो मावा असतो ना त्याचा लूक याला येणार आहे. माव्याची अजिबात गरज लागणार नाही. आता याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे लास्टला. आता ह्याला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या घेणार आहोत. पटकन 3 शिट्ट्यामध्ये आपला हा हलवा शिजून होणार आहे. पण आता झाकण काढल्यानंतर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला हलवा शिजलेला आहे व्यवस्थित, पण हे घट्ट झालेलं नाही. तर घट्ट करण्यासाठी आपल्याला झाकण काढून 10 मिनटासाठी तरी आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे
आणि जसं ह्याचं पाणी कमी होत जाणार तसं ते टेक्स्चर येत जाणार. तर तुम्ही पाहू शकता कसं मस्तपैकी टेक्स्चर आलेलं आहे हलव्याला आणि खूपच टेस्टी झालेलं आहे मंडळी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशी रेसिपी अगदी रेस्टॉरंटची चव आलेली आहे. जसं आपण लग्नसराईमध्ये हॉलमध्ये खातो तसंच झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप्स होम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.